आहे की समाजवादी पक्षानं 2 दिवसापूर्वी वेगळी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली होती. आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की भाजपची बी टीम आहे. रोहित पवारांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, एखाद्याला बी टीम म्हणून आता हे म्हणणं योग्य नाही. महाविकास आघाडीत कुठतरी आघाडीतच बिघाडी आहे. आम्ही त्याच्यावरती अखिलेश यादव जे आहेत सपाचे प्रमुख, त्यांच्याशी चर्चा करून त्यातून काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहत आहोत. खरं म्हणजे गेले अनेक वर्ष सपा आमच्याबरोबर आहे, आपण पाहिलं असेल. त्याने आम्हाला सरकार स्थापनेसाठी मदत केलेली आहे. फक्त जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकात मतदान करण्याची वेळ आली तेव्हा त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत. ती कोणत्या टीमला गेली आम्हाला माहीत नाहीत. आताही समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या प्रचाराला मी स्वतः गेलो होतो, मानखुरला जाहीर सभा घेण्यासाठी, आणि हे आमचे उमेदवार निवडून यावेत समाजवादी पार्टीचे म्हणून मी स्वतः गेलो. इतकंच नव्हे तर आमच्यावरती प्रचंड प्रेशर होतं की मानखुरला शिवसेनेचा उमेदवार उभा करा. पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला की समाजवादी पार्टी हा महाविकास आघाडीतला आपला मित्रपक्ष आहे. अबू आझमी त्या पक्षाचे या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत मुंबईचे. त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार टाकणं म्हणजे आघाडी धर्म न पाळल्यासारखं होईल, ही माननीय शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका होती. त्याच्यामुळे आम्ही मानखुरला किंवा भिवंडी भागामध्ये जो आमचा उमेदवार, त्यांचा उमेदवार होता रईस शेख, जे जिंकले, तिथे शिवसेनेनं उमेदवार उभे केले नाहीत. जर आम्ही उमेदवार उभा केला असता तर अबू आझमी विजयी होऊ शकले नसते, हे त्यांनाही माहिती आहे. पण आता हिंदुत्व सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची काय दशा झाली बघा, असं प्रकाश महाजन म्हणतायत. कोण प्रकाश महाजन? कोण प्रकाश महाजन? ते आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? हा, सोडून द्या. कुठलेही प्रश्न विचारता सकाळ सकाळ तुम्ही, सोडून द्या. मार्केटवाडीला काल शरद पवार गेलेले होते, त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. लोकांच्या मनामध्ये